राजकन्या स्वतः आली मला बोलवण्यासाठी. आपल्या राज्याची राजकन्या स्वतः मला बोलवण्यासाठी येते. हे किती मोठेपण आहे तिचं. आमच्या सगळ्या वस्तीत कोणी शिकलेलं नाही, पण गुरुजींनी लगेच सहजतेने शिकण्यासाठी होकार दिला. कमाल आहे गुरुजींची. रेणुकीने मला गुरुजींच्या समोर उभं केलं तेव्हा मला फक्त भीती वाटत होती. नुसती थरथरत होते मी. पण गुरुजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझी सगळी भीती कुठच्या कुठे पळून गेली. गुरुजी जे म्हणाले ते अगदी स्पष्ट आठवते मला. गुरुजी म्हणाले होते, शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि ते कुठलाही भेदभाव करायचा नाही. हे माझे तत्व आहे. तेव्हा तू आजपासून आश्रमात झाडामागे लपून शिकायचं नाही. तू हे सर्वांसोबत बसायचं आणि शिक्षण ग्रहण करायचं. त्या दिवशी मला तत्व, ग्रहण, अधिकार यांचा अर्थ देखील समजला होता. बरं झालं रेणुकीने मला यांचा अर्थ सांगितला. नाहीतर मला काही म्हणजे काही समजलं नसतं. अरे लपतोस काय असा? समोर ये की. एका जगात नको पडतं तुझं. तुला काय वाटलं मी आश्रमात जाते हे बाबाला सोबत तू मोठं काम केलंस? जा जा कोणालाही सांग मी आश्रमात जाते म्हणून. माझ्याकडे कोणाची भीती. आणि ऐक, जर कोणी मैत्रिणीपासून थांबवलं तर आपली राजकन्या आणि गुरुजींचा पुत्र तुम्हाला न्यायला. तुझ्यासोबत भीती होणार नाही मला.